तर आपण पाहतात उद्गार न्यूज. एक ऑपरेशन थंडर अंतर्गत एक NDPS च्या कायद्याअंतर्गत एक वाठोडा पोलीस स्टेशन मार्फत एक काल कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 15 ग्रामच्या वरची MD ड्रग्ज हा पकडण्यात आला. यात प्राथमिक माहिती अशी होती की हा एक महानगरपालिकेचा ड्रायव्हर आहे, जो सचिन वासनिकच्या नावाने याचा ओळख आहे. या व्यक्तीने आपल्या ऍक्टिवा गाडीमध्ये 15 ग्रामच्या वरची एक MD ठेवण्यात आली होती. अशातच ह्या कारवाईमध्ये त्यांच्याकडनं 2 लाखाच्या वरचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला. अशातच पाहण्यात आलाय पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावरती ही सर्व कारवाई करण्यात आली. अशात आता बघता येईल का या महानगरपालिकेच्या ड्रायव्हरवरती कशा प्रकारे कायद्याअंतर्गत याच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि कारण की होळीचा सण समोर येत आहेत, अशात आणखी किती कारवाया नागपूरमध्ये NDPS अंतर्गत होतील हेही बघत राहू. याच्यात जे पोलीस निरीक्षक आहेत पोलीस स्टेशनचे काय माहिती देतील या विषयावरती तेही जाणून घेऊया. वाठोडा पोलीस ठाणा अंतर्गत एक MDची कारवाई करण्यात आलेली आहे. कशा प्रकारची कारवाई होती आणि कोणत्या मार्फत ही कारवाई करण्यात आली काय सांगा. पोलीस स्टेशन वाठोडा येथे बातमीदारांनी माहिती दिली. चांदमारी परिसरात एक इसम संशयितरित्या फिरत आहे. तर त्याच्या माहितीवरून आम्ही सोबत पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब व स्टाफ असे चांदमारी बस डेपो वाठोडा नागपूर येथे गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तर एक 35 ते 40 वर्ष वयोगटाचा इसम हा संशयितरित्या पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा वाहनाने फिरताना दिसून आला. त्याचा पाठलाग केला तर तो चांदमारी बस डेपो या ठिकाणी जाऊन गेला. तो त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे गेलो असता तो ऍक्टिवा मोपेडवरील इसम पडून जाण्याच्या तयारी असताना जागीच घेराव करून त्याला थांबविलं. त्याच्याकडे त्याची तलाशी घेतली असता त्याच्या ताब्यातून एकूण 15.22 ग्राम MD ड्रग्ज पावडर, किंमत अंदाजे 1,50,220 रुपयाचा आणि एक मोबाईल 15,000 रुपयाचा, तसेच रोख रक्कम 220 रुपये, तसेच ऍक्टिवा मोपेड किंमत 70,000 रुपयाचा, एकूण 2,35,440 रुपयाचा मुद्देमाल असा मिळून आलेला आहे. अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि कोण अधिकारी या कारवाईमध्ये सामील होते. कारवाई माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली असून माननीय निकेतन कदम साहेब झोन 5 कळमना विभाग, तसेच ACP आव्हाड साहेब कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत रहा उद्गार न्यूज. नागेश चित्तरमारे सह.